हा बोल जेठालाल. मेहता साहेब तुम्ही कुठे आहात? जेठालाल सोडी आणि पोपटलाल पकडले तर नाही गेले ना? अरे तुम्ही कुठे आहात? लवकर बाहेर या. पण झालंय काय? अरे तुम्ही बाहेर तर या. हा कुठे आहे जेठालाल? नजर वर करून बघा मेहता साहेब. क्लब हाऊस आहे तिकडे. अरे भिडेच्या बाल्कनीकडे बघा. बघा बाल्कनीत कोण उभा आहे. हेल्ला जी. ही काही गंमत करायची वेळ आहे जेठालाल. अरे मेहता साहेब सोडीच्या पोटदुखीच्या नाटकाचं मिशन पूर्ण झालं. सोडी आणि पोपटलाल सुखरूप पार्टी शर्टी करायला पोचले आहेत. तर काय म्हणत होतात तुम्ही? थर्ड क्लास आयडिया आहे. हा माझ्या या थर्ड क्लास आयडियाने फर्स्ट क्लास काम करून दाखवलंय मेहता साहेब. अरे जेठालाल जास्त उड्या नको मारूस. तुलाही माहितीये तुझी कुंडली सरड्यासारखी आहे. कधी रंग बदलेल कळणार सुद्धा नाही. मेहता साहेब. अरे काय मेहता साहेब जेठालाल, जास्त खुश व्हायची गरज नाहीये. सोडी आणि पोपटलाल गेले तर आहे आणि कुणाला कळलंही नाहीये. कुणाला न कळता परत आले तर मानलं. मग हे बघा मेहता साहेब, तुम्ही आता मान्य करा किंवा नंतर मान्य करा, तुम्हाला मान्य तर करावंच लागेल की माझ्या आयडियाने काम झालं आहे. ठीक आहे निघतो मी. अरे एक मिनिट. येतो काही येतो. एवढ्या सहजपणे मी तुम्हाला घरात नाही जाऊ देणार. आता काय राहिलंय बाबा? खीर. खीर? हो मग माझ्या आणि सोडीच्या नाटकाच्या सफलतेच्या खुशीत भिडेच्या घरी आता खीर पार्टीचा जल्लोष होणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सादर आमंत्रण देतोय. या आणि खिरीचा आनंद घ्या. आता खिरीला कसा नका देणार जेठालाल? खिरीसाठी तरी यावंच लागेल. येतो मी. हो मग अंजली वहिनींनाही घेऊन पटापट या. हा ठीक आहे ठीक. ओके. वाह, भिडेच्या घरी खीर पार्टी आणि सोडीच्या मित्राच्या घरी पार्टी शार्टी. सगळीकडेच पार्टी शार्टी चालली आहे. सोडी बल्लू जिते ओय अपनी यारी किते ओय इथे ओय इथे ओय इथे इथे इथे. ओ यारो सगळं प्रकरण सेट झालं. फायनली पार्टी शार्टीचा प्रोग्राम सुरू झाला. बल्ले 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 बल्ले. एक मिनिट यारो. पार्टी शार्टीच्या आनंदात मी तुम्हा लोकांचा एकमेकांची इंट्रोडक्शन करून द्यायला विसरलो. होय हा माझा गोकुळधामचा खास यार पोपू म्हणजेच पत्रकार पोपटलाल. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. अरे खूपच उत्तम शानदार टकाटक चकाचक पत्रकार आहे आपला पोपू. सोडी किती काय. आणि हे दोघे माझ्या काळजाचे तुकडे बल्लू आणि जीते. बल्लू तर इथेच राहतो आणि हा राहतो कॅनडात. कॉलेजचे माझे मस्ती पार्टनर. हॅलो पोपट पाजी. हॅलो कसं आहात तुम्ही? मस्त मस्त. तुम्ही आमचं खूप मोठं काम केलं. ओय चला यार खूप झालं इंट्रोडक्शन. आता सुरू करूया पार्टी शार्टी. ओ घ्या लागलं म्युझिक. तुम्हाला विसरू शकत नाही. सॉरी काय करतोय? नाही मी ते एकदम उभा राहायला गेलो ना तर माझा बॅलन्स गेला. हरकत नाही. या 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 बबिताजी या. वेलकम अय्यर. वेलकम बबिताजी. वेलकम. बसा 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 बसा. तू घाबरे. सॉरी सॉरी बापूजी. सॉरी जेठालाल काकाजी तुम्ही या बाजूला. सॉरी ना चुकून नाही बॅलन्स गेला ना त्याच्यामुळे. बाबू या बाजूला. सॉरी सॉरी बापूजी. बसा बसा इथे. बापूजी अरे पडले ना ते खाली. जागाच नाहीये तिकडे अजिबात. हा बापूजी काय होतं नाही उठा. हा उठा बापूजी उठा. हा उठा मी धरतोय ना तुम्हाला. बसा बसा. हा बसा बसा. सोडा मला. झालं झालं झालं. हो हो झालं. बसा. काय यार भिडे तू बापूजीने खाली पडलं काय अर्थ? काकाजी उठा उठा. मी काहीच नाही केलं. मी जेठालालने मला धरलं. नाही बापूजी इकडेच बरोबर होते. त्यांना इकडेच बसायला दे ना भाऊ. बापूजी तुम्ही इकडेच बसा. सॉरी. या काकाजी या बाजूला या. मी काही नाही केलेलं आहे. काय चाललंय तुझं? अरे काय जेठालाल तू माझ्या पायावर पाय दिलायस तू. तू काय म्हणजे काय करतोय? सॉरी 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 मला माहिती नव्हतं यांचा पाय. अगं माधवी लवकर पाय आण. खीर आण ना लवकर.
फक्त 2 मिनिटं. बस तू बस आधी. सॉरी काकाजी. तुम्ही जरा आरामात बसा. अण्णा लवकर. अरे तू पण बस ना बाबा शांतीत. आता कोणी हलायचं नाही. ओय फक्त नाचत राहशील की बाटलीही उघडशील. ओय आजची पार्टी शार्टी माझे मित्र बल्लू, जीते आणि पोपू आणि सोबतच आमच्या गोकुळधामच्या बाकी मित्रांच्या नावे. ओहो ओ यारो. ओ बल्लू, जीते, आपण आज ही जी पार्टी शार्टी करू शकतोय ना, यासाठी माझ्या गोकुळधामवाल्यांनी खूप हेल्प केली आहे मला. ओय पोपू तर आला, पण बाकीचे मित्र जे नाही आले त्यांना एक थँक्यूचा फोन तर केलाच पाहिजे यार. अगदी ओय केलाच पाहिजे यार. बिनधास्त फोन कर. ओ जेठाप्रांना तर फोन केलाच पाहिजे. ओ त्यांनी सांभाळून घेतलं नसतं तर सगळी गडबड झाली असती. ओय बोलून टाक. आमच्याकडून पण थँक्स बोलून टाक. ओय ठीक आहे यारो, थँक्यू म्हणून टाकतो. तोपर्यंत पार्टी शार्टीची तयारी करा, काहीतरी वातावरण बनवा. हे पकड. ओय पप्पू चल ये चल. ओय तुझ्या तर फोन झालाय ना चार्ज? हा थोडाफार तर झालाच आहे की. अरे वा, आलात तुम्ही सगळे. अरे वा, छान छान छान. बापूजी खीर आली आहे, आता शांतपणे खीर खा. थँक्यू माधवी बहिणी. तुम्ही घ्या. आता कोणाचा फोन आहे? तो झुंझुनवालाजींचाच फोन आहे बापूजी. हा बोला झुंझुनवालाजी. ओ तुमचे झुंझुनवालाजी तुम्हाला हे सांगू इच्छितात की पार्टी शार्टी सुरू होणार आहे आणि यासाठी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला थँक्यू. अच्छा, अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. हे घ्या, मेहता साहेबांना सांगा जरा. नेतूसला काय देणं घेणं आहे झुंझुनवालाशी? ते झुंझुनवाला साहेबांची माझी ओळख मेहता साहेबांनी तर करून दिली होती. हा, त्यांचाच मित्र आहे ते. हॅलो. मेहता साहेब, ओ कमाल झाली. थँक्यू व्हेरी मच. अरे ह्याच्यात थँक्यू म्हणायची काय गरज आहे? पण जेठाप्राची पोटदुखीची आयडिया यशस्वी झाली. आम्ही लोक पार्टी शार्टी सुरू करतोय. होय, तुम्हाला पण थँक्यू आणि हाती भाऊना पण थँक्यू. अहो भाऊ, डॉक्टर हाती इथेच बसले आहेत, त्यांच्याशीच बोलणं करून देतो ना. घ्या. घ्या. हातीला पण ओळखतो झुंझुनवाला ना. अरे काकाजी, ओरिजिनली तर डॉक्टर हातीच ओळखतात ना. हो, हे जे झुंझुनवालाजी आहेत ना, ते डॉक्टर हातीचेच पेशंट आहेत. हा, एकदा क्लिनिक मध्ये बसलो होतो, तिथे भेटले मला ते. मग तिथून माझी ओळख झाली. मग मी जेठालालची ओळख करून दिली. हो ना जेठालाल? कमाल आहे. अच्छा, पेशंट वाला मला माहिती नव्हतं. काय ना. हा अच्छा, मी देतो ना. हा झुंझुनवालाजी, पिणं सुरू केलं का? औषध घेणं सुरू केलं का, जे मी तुम्हाला लिहून दिलं होतं? अहो नाही, बस सुरू करणार आहोत. आता सुरू होऊन जाईल. अच्छा, वेळच्या वेळी औषध घ्या. ठीक आहे. आणि बघा, औषधाचा ओव्हरडोस होऊन देऊ नका. हो, नक्की लक्षात ठेवे. घ्या, जेठाभाऊंशी बोला. हा, चला तुम्ही तुमचा प्रोग्राम चालू ठेवा आणि थोडा आमच्याकडून पण प्रसाद घेऊन टाका. ओके जी ओके, झुंझुनवाला कडून. पण आता हा मध्येच प्रसाद कुठून आला जेठ्या? ते कुठेतरी जाणार आहेत उद्या दर्शनाला, त्यामुळे मी म्हणालो की आमच्यासाठी पण प्रसाद घेऊन टाका. मग जेठा भाऊजी, त्यांना सांगा ना आमच्यासाठी सुद्धा प्रसाद घेऊन या. हो ठीक आहे, आता सांगतो त्यांना. ओय थँक्यू बोललास ना जेठा बाजीला. ओय सांगितलं. म्युझिक स्टार्ट कर आणि सुरू करूया पार्टी शार्टी.